नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज परत आपण राशन दुकानात आलो आहे। आपल्या 3 नंबर दुकान चालू आहे। आपल्याकडे 2 राशन दुकान आहेत, 3 नंबर आणि 7 नंबर। त्यापैकी आता फक्त 3 नंबरच चालू आहे। आता हळूहळू गर्दी चालू आहे। सकाळचे 9 वाजलेत, कारण कालच दुकान उघडलंय ना आपण। आता गर्दी आता आजपासून चालू होईल। सकाळचे 9 वाजलेत, पण इतकं कडक ऊन पडलंय ना। हे पहा बाहेर किती कडक ऊन पडलंय। आणि आपल्याकडे आहे ना 3 नंबर आणि 7 नंबर दुकान आहेत। त्यापैकी आपण आहे ना फक्त 3 नंबर दुकानच अगोदर चालू करत असतो आणि 1-2-3 दिवसानंतर 7 नंबर दुकान चालू करत असतो। तर चला ठीक आहे, जाऊ आता आतमध्ये। तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये काय चाललंय ते। वडिलांचं काम चालू झालंय वाटप करायचं। मामा पण आलेले आहेत आपले वाटप करणारे। वडिलांनी वाटप करायचं काम चालू केलंय, ते बघा समोर चालू आहे वाटप करायला। आणि काय ना, आता आपल्याला जर जास्त गर्दी पडली ना तर आपल्याला जास्त मोठा व्हिडिओ पण नाही बनवता येत। हे बघा इथं खाली आहे ना, उंदराने जे आपले पोते फाडले होते का, ते आपण गहू इथं याच्यावर टाकून घेतलेत, खराब व्हावं नाहीत म्हणून। 3 नंबर दुकान चालू असताना जर एखादं 7 नंबरचं कार्ड आलं तरी आपण आहे ना ह्या मशीनवर काढत असतो त्याचं बिल। हे 7 नंबरचंच मशीन आहे। आणि 2-3 दिवसांनी मग काय ना, हे मशीनचं लॉग इन ID आहे ना माझ्या नावावर आहे, त्याच्यामुळे हे मशीन मीच चालवत असतो जास्तीत जास्त। 8 आणि 8 16 काय नाव आहे यांचं पहिलंच नाही आहे झालं का? Place your finger on fingerprint scanner. आता द्या तुमचा मोबाईल नंबर। ठेव का 8975। धान्य वाटप चालू आहे ना आपल्याला आहे ना, KYC करायचं काम पण चालू आहे। त्याच्यामुळे आहे ना सध्या दुकानावर जास्त गर्दी पडू राहिली आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त मोठाले व्हिडिओ पण बनवता येत नाही आहेत। पण चला जेवढे व्हिडिओ बनवता येतील आपल्याला तेवढं मी तुम्हाला प्रयत्न करेन व्हिडिओ बनवायचा। KYC करायची ना शेवटची तारीख 28 फेब्रुवारी झालेली आहे। त्याच्यानंतर आहे ना KYC बंद होणार आहे आणि ज्यांची KYC झाली नाही ना त्यांचं रेशन कार्डमधून नाव कटणार आहेत। त्याच्यामुळे आपण KYC पण आपण फास्ट चालू आहे आपली, कारण का आपल्याकडे ना जवळजवळ 1200 ते 1300 जणांची KYC राहिलेली आहे। आपण तहसीलमधून त्यांची यादी पण आणलेली आहे आणि जे लोक आपल्याला राशन न्यायला येतात ना आपण त्यांना सांगतोय पण सगळ्यांनी KYC करून घ्या, नाहीतर त्यांचं नाव कटल। आणि काय झालंय ना, ह्या महिन्यात आहे ना सगळेच काम जास्त वाढलेत। आपली KYC करायचं बी काम चालू आहे, वाटप करायला ज्वारी पण आलेली आहे। त्याच्यामुळं काय होतंय, सगळ्यांचेच काम वाढलेत आणि त्याच्यामुळं आपल्याला काय ना जास्त मोठा व्हिडिओ पण बनवता येत नाही आहे। पण तरी पण चला जाऊ द्या, जेवढा व्हिडिओ बनवता येईल तेवढं बनवून राहिलो मी। आणि ज्वारी आहे ना फक्त फेब्रुवारी महिन्यासाठीच आलेली अशी चर्चा चालू आहे, पण आपल्याला काय अजून तसं माहीत नाही आहे खरं काय नाही। कारण की जोपर्यंत आपलं पुढचा महिन्याचा माल येत नाही ना तोपर्यंत आपल्याला समजत पण नाही आहे नेमकं ज्वारी पुढच्या महिन्यात येणार आहे का नाही। पण तसं फेब्रुवारी महिन्यासाठी तर आलेली आहे आणि त्या ज्वारीत इतकी धूळ आहे ना त्याच्यामुळे सर्दी झाली आणि माझा आवाज पण बदलला आहे। चला मी तुम्हाला धान्य किती शिल्लक राहिलं ते दाखवतो। हे बघा इथं ज्वारीचे पोते ठेवलेले होते आपण, ते आता इतके राहिलेत, बरेच वाटप झाली आहे। ते फुल भरलेले होते तिथलची जागा। आणि हे बघा इथं तांदूळ, ही पण तांदळाचे कट्टे फुल भरलेले होते इथं, ते पण पोते बरेच कमी झालेत। आता वाटप फास्ट चालू आहे ना त्याच्यामुळे पटापटा माल संपतोय। आज आहे ना गर्दी असल्यामुळे जास्त मोठा व्हिडिओ पण नाही बनवता आला। दुकान बंद केलं आहे आपण, तेव्हा खिडकी लावून घेतली वडिलांनी। तर मला फक्त एवढं सांगा, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।
तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत.